महाराष्ट्रामध्ये लग्नाळू तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली तरुणांना जाळ्यात ओढून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार राहता शहरात उघडकीस आला. चित्रपटातील कथानकाला साजेशी वाटणारी ही घटना प्रत्यक्षात घडल्याने परिसरात खळबळ उडाली. राहता पोलिसांनी तत्पर कारवाई करत एका कथित महिला टोळीचा भांडाफोड केला. या कारवाईत एका शेतकरी तरुणासह त्याच्या मित्राची सुखरूप सुटका करण्यात आली असून 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. बारामती येथील विवाह इच्छुक शेतकरी तरुणाला मुलगी शोधत असताना आरोपींनी आपल्या जाळ्यात ओढलं. सुरुवातीला विश्वास संपादन करत योग्य स्थळ असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर साकुरी शिवार येथे मुलगी दाखवण्याचा बहाणा करून बोलवण्यात आला. मात्र हा विवाहाचा प्रस्ताव नसून आर्थिक लुबाडणुकीचा सापळा असल्याचं पुढे स्पष्ट झालं. मुलगी दाखवल्यानंतर आरोपी महिलांनी थेट 2,30,000 रुपयांची मागणी करत पैसे द्या आणि मुलगी घेऊन जा असा धक्कादायक प्रस्ताव ठेवला. फिर्यादीने कायदेशीर कोर्ट मॅरेजचा आग्रह धरताच आरोपी संतापला. त्यानंतर फिर्यादी व त्याच्या मित्राला घरात डांबून ठेवण्यात आलं. बाहेर असलेल्या नातेवाईकांना फोन करून खंडणीची मागणी करत पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी देण्यात आली. दरम्यान नातेवाईकांनी प्रसंगधन राखत राहता पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेश्मा केशव काटे, मंगल अंकुश पठारे, सुगंधा कैलास गायकवाड या तिघींना गजाआड करण्यात आला. त्यांच्या विरुद्ध BNS कलम 316(2), 318(4), 308(2), 126(2) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान मुख्य आरोपी मंगल पठारे हिचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला. तिच्याविरुद्ध यापूर्वीही फसवणूक, धमकी संदर्भातील 2 गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं असून हा 3रा गुन्हा असल्याने ती सराईत आरोपी असल्याचं स्पष्ट झालं. अलीकडच्या काळात विवाहाच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढत असून सोशल मीडिया व मोबाईलच्या माध्यमातून विश्वास संपादन करून आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. राहता येथील ही घटना त्याच प्रवृत्तीचं गंभीर उदाहरण ठरली आहे. विवाहासारख्या संवेदनशील विषयाचा गैरवापर करून तरुणांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होती आहे. कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची संपूर्ण पडताळणी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्क सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, उपनिरीक्षक कोमल कुमावत व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.